नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 4 सदस्य हे नॉमिनेट आहेत। अभिजित, इरिना, वैभव आणि आर्या। तर मित्रांनो, यांचे आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आणि त्या आपण पाहणार आहोत। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, सोशल मीडियावरून घेतलेल्या पोलनुसार समोर आलेले आहेत नॉमिनेट झालेल्या सदस्यांचे वोटिंग ट्रेंड्स आणि वोटिंग ट्रेंड्सनुसार 4 नंबरला आहे वैभव आणि वैभवला 100% पैकी 3% मतं पडलेली आहेत मित्रांनो। कारण प्रेक्षक आहेत ते त्याला नापसंती दाखवत आहेत। रितेश सरांनी वारंवार सांगून सुद्धा तो आपला गेम आहे तो चेंज करत नाही आहे, त्यामुळेच प्रेक्षक आहेत ते वैभववर नाराज झाल्याचे आपल्याला इथे दिसत आहेत। त्यामुळेच त्याला फक्त 100% पैकी 3% मतं पडलेली आहेत। तर मित्रांनो, 3 नंबरवर आहे इरिना आणि इरिनाला 100% पैकी फक्त 5% मतं पडलेली आहेत आणि इरिना सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरताना दिसतीये, त्यामुळेच प्रेक्षकांनी तिला खूप कमी मतं आहेत ती दिलेली आहेत। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरवर आहे आर्या आणि आर्याला 100% पैकी 36% मतं पडलेली आहेत। म्हणजेच मित्रांनो, आर्या आहे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे, प्रेक्षकांनी तिला भरभरून अशी मतं दिलेली आहेत, त्यामुळेच आर्या आहे ती 2 नंबरवर आहे। त्यानंतर मित्रांनो, 1 नंबरवर राज्य करतोय अभिजित सावंत। मित्रांनो, 100% पैकी 56% मतं पडलेली आहेत। अभिजित याला प्रेक्षक आहेत ती पसंती दाखवत आहेत, त्यामुळेच अभिजित 1 नंबरवर आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय। तर मित्रांनो, हेच होते ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स। 4 नंबरवर वैभव, 3 नंबरवर इरिना, 2 नंबरवर आर्या आणि 1 नंबरवर अभिजित आहे। तर वोटिंग लाईन्स आहेत त्या शनिवारी 12पर्यंत चालू असतात आणि आपल्याला उद्यापर्यंत काहीतरी चेंजेस आहेत ते वोटिंग ट्रेंड्समध्ये पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आता पाहूयात की घरातून बाहेर आहे तो कोणता सदस्य 4 सदस्यांमधून जातो ते। मित्रांनो, तुमचं काय मत आहे की कोणता सदस्य या 4 सदस्यांमधून बाहेर जाईल? अभिजित, आर्या, इरिना की वैभव? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।